देशसेवा बजावत असताना दिल्ली मेरठ महामार्गावर झालेल्या अपघातात वीरमरण आलेले गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव इथले सुपुत्र जवान अक्षय विलास चौगले यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। लाडक्या लेकाला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गडहिंग्लज तालुक्यातून जनसागर लोटला होता। अक्षय चौगले अमर रहे, भारत माता की जयच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला। 3 दिवसापूर्वी दिल्ली मेरठ इथं कर्तव्यावर असताना अक्षय चौगले यांचा अपघाती मृत्यू झाला होता। ही बातमी समजताच कडगावसह परिसरात शोककळा पसरली। आज त्यांचं पार्थिव मूळ गावी पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। ऐन तरुण वयात अक्षय यांना वीरमरण आल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अत्यंत सामान्य परिस्थितीतून जिद्दीनं सैन्य दलात भरती झालेल्या अक्षय यांच्या जाण्यानं गावचा एक उमदा तरुण हरपल्याची भावना व्यक्त होते। ऊन, वारा, पाऊस आणि थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत भारत मातेच्या संरक्षणासाठी आपले सैनिक तळहातावर प्राण घेऊन लढत असतात। अशा वीर जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आपलं सर्वांचं सामाजिक कर्तव्य आहे, अशी भावना मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली। जवान अक्षय चौगले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, आजी माजी सैनिक आणि हजारो नागरिक उपस्थित होते। अक्षय यांच्या पश्चात आई, वडील आणि मोठा परिवार असून संपूर्ण समाजात दुःखद प्रसंगी चौगले कुटुंबाच्या पाठीशी उभं असल्याचं चित्र पाहायला मिळालं।